नमस्कार. ठळक बातम्या. कंत्राटी शेतीविषयीचे विधेयक विधानसभेत मंजूर. बेस्टचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर. दया नायकचा जामीन अर्ज मंजूर. आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर, कुठलाही बदल नाही. राजकारणातल्या तरुण पिढीचे प्रतिनिधी म्हणून आमदार राजीव राजळे यांना 9:30च्या बातम्यात निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी पुन्हा एकदा एक नजर ठळक बातम्यांवर. कंत्राटी शेतीविषयीचं विधेयक विधानसभेत मंजूर. बेस्टचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर. दया नायकचा जामीन अर्ज मंजूर. आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर, कुठलाही बदल नाही. राजेसाहेब नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सध्याच्या या विधानसभेचं एक अतिशय तरुण तडफदार असं एक आमदार म्हणून आपण नेतृत्व करता आहात आणि अतिशय अल्पावधीत अभ्यासपूर्ण असं मुद्दे मांडणारे आमदार म्हणून आपण लौकिक मिळवला आहात. तर या क्षेत्रात आपण संपूर्ण तयारीनिशी उतरलात का? नाही, राजकारणामध्ये उतरताना ठरवलं नव्हतं, परंतु एक घरातला वारसा होता. खास करून आमचे आजोबा स्वातंत्र्य चळवळीत, कम्युनिस्ट चळवळीत, पुढे सहकार चळवळीत काम केलं. आमचे वडीलही राजकारणात होते, आजही आहेत, कार्यरत आहेत. आणि हा सगळा वारसा आणि पुढे ह्या सर्वाचा मला फायदा झाला. आणि आजही सभागृहात बोलत असताना जे ज्येष्ठ नेते आहेत यांच्याकडे मी पाहत असतो. मला वाचनाची आवड आहे आणि मी समजतो की ह्या सगळ्या गोष्टीतून हे होत असावं माझ्याकडे. राजकारण हे भल्या माणसांचं क्षेत्र नाही, राजकारणात भली माणसं वळत नाहीत असं बोललं जातं. असं आपण ऐकत असाल इतरांकडून. आपली प्रतिक्रिया त्याच्यावर काय होती? आज सकाळीच माननीय बाळासाहेब भारदे यांच्या पुस्तकाचा कार्यक्रम आमच्या विधिमंडळाच्या संसदीय याच्यात झाला. तर त्यावेळेस एक सुंदरसं वाक्य विलासदादा पवारांनी काढलं की चांगली माणसं ही निष्क्रिय झाली आणि वाईट माणसं ही क्रियाशील आहेत. कारण याच्यात ह्या म्हणण्यातच यमक आहे की खरोखर चांगली माणसं कधी कधी आपोआप आत येतात. आपण पाहतो की मतदानालाच हुशार बुद्धिवान माणूस कधी बाहेर येत नाही. आणि पहा, एकदम गुन्हेगारी क्षेत्रातले लोक मतदानाला येतात. मी समजतो की याच्यामध्ये दोन्ही रूप आहे. आज खूप चांगले लोकप्रतिनिधी आहेत, जसे वाईट आहेत तसे काम करणारे, लोकात बसणारे, मिसळणारे असे लोकप्रतिनिधी आज आपल्याला सापडले. आणि म्हणून मी समजतो की खरोखर चांगल्या लोकांकरता हे क्षेत्र आहे आणि त्यांनी पुढे आलं पाहिजे. एक अतिशय चांगली आपल्याला राजकीय पार्श्वभूमी आहे. आजोबा आणि वडील यांच्याकडून हा वारसा आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे या क्षेत्रात संधी मिळणं सोपं होतं का असं वाटतं का आपल्याला? खरं म्हणजे वारशाचा फायदा एका ठराविक पर्यंत होतो. राजकारणात शिरता येतं, माणसं पाहता येतात, जुनी कार्यकर्ते हाताशी असतात. परंतु एकदा राजकारणात शिरलं की एक गोष्ट आहे की जे काय काम करायचं म्हणजे लोकांमध्ये जायचं, एक प्रकारची संघटना मजबूत करायची, संघटना बांधायची, लोकांची कामं करायची, विकासाची कामं करायची, कामांमध्ये राहायचं, हे काम आपलं स्वतःला करावं लागतं. याच्यातलं स्किल आपल्या स्वतःचं आहे. याचा उपयोग आपला वारसा आपल्याला याचा उपयोग देऊ शकत नाही. आणि म्हणून जर खरोखर राजकारणामध्ये जर पुढे व्हायचं असेल किंवा चांगलं राजकारण करायचं असेल तर आपण स्वतःही चांगल्या पद्धतीने ते केलं पाहिजे. आणि आपली स्वतःची ती जबाबदारी आहे. कोणी त्याला आशीर्वादानं राजकारण होईल एवढं सोपं राहिलेलं नाही. म्हणजे एक दिशा मिळते वारसा असला तर, पण पुढचा मार्ग आपल्याला शोधावा. सध्या आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रात पैशाचं महत्व खूप वाढलंय आणि राजकारणही त्याला अपवाद नाही. राजकारणात पैशाच्या बळावर बरीच कामं होतात असं बोललं जातं. पैशाचा जास्त वापर होतो किंवा पैशाचं बळ जास्त दिसतं, हे खरं आहे का? राजकारणामध्ये पैशाचा वापर होतो, गुन्हेगारी क्षेत्रातली लोक येत आहेत, ही वस्तुस्थिती आज आहे, आपल्याला ती नाकारता येत नाही. परंतु दुसऱ्या बाजूने हेही पाहिलं पाहिजे की अनेक चांगले लोकप्रतिनिधी आजही महाराष्ट्राच्या विधिमंडळात पहा, आजही आपण देशाच्या लोकसभेत पहा की लोकांमध्ये काम करणारे, उठणारे, बसणारे, प्रश्नाची जाण असणारे, त्या पद्धतीनं अभ्यास करणारे आणि लोकांची कामं सोडवणारे सुद्धा चांगले लोकप्रतिनिधी सुद्धा
सुद्धा आज आहेत, ही आपण याच्यातील सकारात्मक दृष्टिकोनही आपण पाहायला पाहिजे. दुसरा विषय आपण म्हणतो की बुद्धिवंत का राजकारणामध्ये येत नाही. मी एक समजतो की राजकारणामध्ये सगळ्यात मोठा भाग जर काय लागत असेल तर लोकांची मन जिंकण्याची लागतात. लोकांना एक आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण झाला पाहिजे. आणि इथं मोठी चूक बुद्धिवादी मंडळी करते की आपल्याला ज्ञान आहे, आपल्याला सवय करते, इथपर्यंत ठीक आहे. अनेक वेळेस असं आपण पाहिलं की लोकप्रतिनिधीला कदाचित प्रश्नाची जाण नाही, प्रश्न मांडता येत नाही, भाषण करता येत नाही, परंतु लोकांनी तरी निवडून दिलं. कारण विचारलं तर लोक सांगतील की हा आमच्यामध्ये येतो, आमच्या सुखदुःखात असतो, आमच्यात बसतो उठतो. आणि म्हणून आपण ज्याला म्हणतो की हृदयातून विचार, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लोकांचं मन जिंकणं, लोकांच्या आपुलकी भावनाशी समरस होणं, हे अतिशय महत्वाचा भाग आहे. कदाचित बुद्धिवादी लोक याच्यामध्ये कमी पडत असावीत. आणि म्हणून पैशाचं जरी असेल, गुंडगिरीचं जरी भाग असला, परंतु लोकांना जी कामं करणं, लोकांची मनं जिंकणं, लोकांचा विश्वास जिंकणं, हा राजकारणाची नाडी किंवा यमक आहे असं मी समजतो. नक्कीच आपल्या अनुभवावरून आपण सांगितलं. आणि आता 35% आपल्या महिला ज्या आहे, महिला वर्ग तो राजकारणात प्रवेशासाठी उत्सुक आहे. त्यांना ही संधी लगेच मिळेल अशी शक्यता पण निर्माण झाली आहे. पण हे असताना ज्यांना राजकीय क्षेत्राची पार्श्वभूमी आहे त्यांनाच ही संधी मिळेल असं वाटतं का? म्हणजे राजकारण्यांच्याच पत्नी किंवा राजकारण्यांच्याच मुली, सुना या जास्त प्रमाणात जर आल्या राजकीय क्षेत्रात तर इतरांवर थोडासा अन्याय होईल, इतर महिलांवर त्यांना संधी कमी मिळेल असं नाही का आपल्याला वाटतं? ह्या प्रश्नाचं उत्तर मी दोन पद्धतीने देतो. एक तर मी असं समजतो की आपण पाहू की समजा अमेरिकेची लोकशाही जर पाहिली तर तिथला राष्ट्राध्यक्ष अजून महिला राष्ट्राध्यक्ष तिथं झालेली नाही. आज जर आपण समजा जर इंग्लंडची जर आपण संसद पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा महिला लोकप्रतिनिधित्व अत्यंत कमी आहे. एक जर मार्गारेट थॅचरचं जर उदाहरण सोडलं तर दुसरं उदाहरण सापडत नाही. परंतु हेच आपल्या भारत देशाबद्दल जर घेतलं तर इंदिरा गांधी सारखं सक्षम नेतृत्व भारताला मिळालं. आपण जर नुसते भारत देशातले वेगवेगळे प्रांत घेतले, जयललिता सारखं नेतृत्व आहे, वसुंधरा राजे सारखं नेतृत्व आहे, म्हणजे महिला अनेक आहेत. आणि आपण जर पाहिलं पाकिस्तानमध्ये बेनजीर भुट्टो होत्या, आपण बंजारा नायके श्रीलंकेमध्ये होत्या. आणि म्हणून एक आपल्या एक कल्चर किंवा आपलं एक प्रकारची परंपरा, संस्कृती ही महिलांना आपलंसं करण्याची किंवा लोकशाही प्रक्रियात घेण्याची निश्चितपणे मानसिकता आपल्या संस्कृतीमध्ये आहे. एक भाग. दुसरा भाग आपण समजतो, आपण पाहतो की आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये आपण महिलांना सरपंच किंवा महापौर करण्याकरता आपण कायदा तयार केला. अनेक महिला महापौर झाल्या, सरपंच झाल्या आणि ते चांगल्या पद्धतीनं कामही करतायत. आणि म्हणून मी समजतो की निश्चितपणे महिला चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात. याच्यामध्ये एक भाग आहे की राजकारणातल्या कोणी नात्यातल्या पत्नी, मुली, सुना ह्या होऊ शकतात. आपण पाहतो की सोनिया गांधी सारखं सक्षम नेतृत्व शेवटी ह्याच पद्धतीनं मिळालं. आणि म्हणून हा जरी भाग असला तरी महिलांना लोकप्रतिनिधित्व देणं हे चांगलं पाऊल आहे असं मी समजतो. आणि महिलांबरोबरच सध्याची तरुण पिढी, उत्साही पिढी ही अतिशय राजकारणात जाण्यासाठी उत्सुक आहे असं दिसतंय. संसदेत किंवा आपण आता राज्य विधिमंडळात सुद्धा बघितलं तर नवीन अनेक चेहरे, तरुण चेहरे आपल्याला दिसत आहेत. तर या तरुण पिढीला आपण काय सांगाल? तरुण पिढीला मी एक संदेश देऊ इच्छितो. एक तर पहिला भाग की ज्यांना राजकारणात यायचंय किंवा ज्यांना समाजकार्यात यायचंय तर पहिली गोष्ट बाळगली पाहिजे की आपली जी लाईव्हलीहूड आहे किंवा आपली जी रोजीरोटी, आपलं जे करिअर आहे हे चांगल्या पद्धतीने एक पद्धतीनं चाललं पाहिजे. आणि दुसरा याच्या व्यतिरिक्त आपलं रोजचं कामकाज, लाईव्हलीहूड सोडल्यानंतर दुसरा भाग हे राजकारण आहे, जी समाजसेवा आहे. मी प्रथम समजतो खरं म्हणजे राजकारण हे साध्य नाही, हे साधन आहे की लोकांची सेवा करण्याचे, देशाची सेवा करण्याची, समाजाची सेवा करण्याचे. आणि म्हणून तुम्हाला जर राजकारणात यायचं असेल, नवीन पिढीतल्या तरुणांना यायचं असेल तर सुरुवात ही सेवेपासून, समाजसेवेपासून केली पाहिजे असं मी मानतो. हाच संदेश मी त्यांना देतो. आणि या मुलाखतीच्या निमित्ताने ज्यांच्यात थोडीशी अनास्था निर्माण झाली आहे राजकारण्यांविषयी, अशी जी मध्यम वयीन जी पिढी आहे त्यांना तुम्ही या मुलाखतीच्या निमित्ताने काय सांगू इच्छिता? मी याचे दोन भाग करून सांगेल. एक भाग तर कदाचित निराशात्मक बोलतात लोक की राजकीय लोक चांगले नाहीत, राजकारण नाही, त्या पद्धतीचा इफेक्ट मिळाला नाही, आमच्याकडे गटर तुंबलेले आहे, हे आहे, राजकीय लोक लक्ष देत नाही, म्हणजे विकासाची कामं होत नाहीत आणि म्हणजे तक्रारी या चालूच असतात.
परंतु लोकशाही प्रक्रियेतला हा भाग आहे. सर्वसामान्य माणसांनी राजकारणी माणसाविषयी तक्रार करावी, परंतु नीट जर विचार केला तर ही तक्रार पहा द्वेषातून नसते. अनेक वेळेस असं आढळलं की लोकांनी एखाद्या सरकारविषयी तक्रार केली, एक्झिट पोल मध्ये सरकारच्या विरुद्ध कौल दिला, परंतु नंतर तेच सरकार निवडून आलं किंवा तेच लोकप्रतिनिधी निवडून आले. शेवटी लोक मनापासून एका भावनेतून हे सगळं बोलत असतात. एक भाग आणि दोन्ही बाजू आहेत. आज जर आपण पाहिलं की खरोखर चांगले लोकप्रतिनिधी आहेत, अभ्यासू आहेत, नवीन जी पिढी येत आहे, जुनी सुद्धा खूप ज्येष्ठ, आपण जर वेगवेगळे आता गणपतराव देशमुखांसारखे जर ज्येष्ठ सदस्य जर पाहिले सभागृहातले, अत्यंत अभ्यासू, अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम करणारे आणि खरोखर अजूनही चांगली पिढी यामध्ये येईल असं मला. राजे साहेब, आपल्यासारखे एक उच्च शिक्षित आणि युवा जर या राजकारणाच्या क्षेत्रात आले तर एक सकारात्मक दृष्टिकोन लोकांना ते देऊ शकतील आणि नक्कीच राजकारण हे एक साधन ठरेल त्यांच्या विकासापर्यंत जाण्याचं. आज आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि आता वळूया इतर बातम्यांकडे.